त्यानंतर माझी पत्नी तिने पण मुलांचा सांभाळ केला. डॉक्टर साहेबांना म्हणत होते की अंकुशचा पण मुलगा एमबीबीएसच्या लास्ट इयरला आहे, त्याचा उल्लेख करा. सगळ्याला माहिती आहे डॉक्टरांचे प्रथम मी आभार मानतो. एक एक व्यक्ती घरातला शिकला तर त्याची पुढची पिढी शिकते. आता मुलगा डॉक्टर आहे, दुसरा डिझायनर आहे. हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांच्या कृपेने नाही, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, भगवंताचं प्रेम आहे, भगवंताचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. म्हणून आपण काय करू शकतो, त्याचा सन्मान जो झाला तो अतिशय मोठा झाला. राज्यपालांच्या हस्ते आणि मग आम्हाला हे सन्मान चिन्ह आणि दिलं, परंतु पत्नीचा वाटा प्रत्येक ठिकाणी असतो. त्याच्यासाठी त्यांना पैठणी दिली मॅडम. त्यामुळे हा जो सन्मान आहे तो आपल्या सगळ्या गावाचा, कुटुंबाचा आहे असं मी मानतो. आणि मला एकच या निमित्तानं आपणास विनंती करायची आहे की आपल्यामध्ये विचार जर बदलले, विचार जर चांगले असतील तर आपली पिढी घडू शकते. म्हणून ज्या राष्ट्रभक्तांनी हे देशासाठी बलिदान दिलं त्यांच्यावरती जसा श्रीमद भगवद्गीतेचा फार मोठा प्रभाव होता, आज त्याच पद्धतीनं माझ्यावरती सुद्धा, माझ्या कुटुंबियावरती सुद्धा आणि आपल्या गावामध्ये सुद्धा पद्मविभूषण डॉक्टर पांडुरंग शास्त्री आठवले हे जगविख्यात तत्वज्ञ, त्यांच्या स्वाध्याय विचाराचा आपल्यावरती खूप परिणाम होतो. कारण आपल्या त्या विचारांमुळे आपली मुलं घडतात, त्या विचारांच्यामुळे त्यांना गीतेचं तत्वज्ञान मिळतं आणि हा सगळा परिणाम आमच्या कुटुंबावरती झाला. आणि म्हणून ज्या क्षेत्रामध्ये खूप मचमच आहे, ज्या क्षेत्रामध्ये चौकशा होतात, अधिकारी निलंबित होतात, असं आमचं क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचाराला किंवा अनाचाराला वाव असतो, त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना असा पुरस्कार दिला जातो. मला एवढंच सांगायचं आहे की याच्यातून आता बबनचा पुढची पिढी डॉक्टर होते, एक डॉक्टर झाला की पुढच्या 70 पिढ्या डॉक्टर होतात. ही आपल्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अक्षरसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. त्याला बोलता येत नाही, तो म्हटलं मला बोलता येत नाही, काम करता येतं. हे काम फार महत्वाचं आहे, अभ्यास फार महत्वाचा आहे. नीटचा अभ्यास करणं सोपी गोष्ट नाही. त्याला 2-2, 3-3 वर्ष 12-12 तास मुलांना बसावं लागतं. आणि हे सगळं केलं त्याच्याबद्दल त्याचं सुद्धा आणखी एकदा टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करूया. आणि लास्ट